नमः पार्वती पतये हर हर महादेवचा जयघोष। श्री कालभैरवाष्टकाच्या पुरोहितांच्या मंत्रोच्चारात वणी येथील स्वयंभू तिळेश्वर महादेव मंदिरात कालाष्टमी व श्री कालभैरवनाथ जयंती मोठ्या भक्तिभावात वातावरणात साजरी करण्यात आली आहे। वणी येथील देव नदीच्या तीरावर असलेले अतिप्राचीन व जागृत देवस्थान म्हणून तिळेश्वर महादेव मंदिरालगत महादेवांचेच रुद्रावतार व मुख्य क्षेत्रपाल दैवत कालभैरवनाथांची मूर्ती आहे। गावाचे व भाविकांचे संरक्षण करणारे हे मुख्य कोतवाल दैवत म्हणून श्री कालभैरवनाथांना मानलं जातं। कालभैरव जयंती उत्सवानिमित्त श्री तिळेश्वर महादेव मंदिर श्री कालभैरव मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई व फुलमाळांची आरास करण्यात आली होती। बुधवारी सायंकाळी 7:30 वाजेपासून कालाष्टमी व कालभैरव जयंती निमित्त तिळेश्वर महादेव व श्री कालभैरवनाथांच्या मूर्तीस रुद्राभिषेक करून तसेच कालभैरवनाथांच्या मूर्तीवर पंचामृत व देवीदास प्रिय असलेल्या द्रव्यांचा श्री कालभैरवनाथांच्या मंत्र व कालभैरव अष्टकांचे पठण करून अभिषेक करण्यात आला। पुरोहित अभिजित बडवे यांच्या मंत्रोच्चारात वणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव, संजय विसावे, पोलीस उपनिरीक्षक किरण जगदाळे यांनी अभिषेक महापूजा केली आहे। शेवटी तिळेश्वर महादेव मंदिर व कालभैरवनाथ मूर्तीचा साज शृंगार करीत डमरू, झांजरीच्या निनादात व फटाक्यांच्या आतिषबाजी व हर हर महादेवाच्या जयघोष करून महाआरती करण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते। यावेळी भाविकांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप देखील करण्यात आले। श्री तिळेश्वर महादेव मंदिर भक्त परिवाराच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी सौरभ पाटोळे, वणी।